को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. विधान परिषदेची निवडणूक आता जवळ येत आहे आणि इच्छुक अनेक या ठिकाणी दिसतात. तसेच आपल्या सिंदखेड मतदारसंघातील ॲडव्होकेट नाझीर काझी जे अनेक वर्षापासून राष्ट्रवादी पक्षामध्ये या ठिकाणी सक्रिय आहेत, त्यांची सुद्धा या ठिकाणी विधान परिषदेसाठी प्रतिनिधित्व मिळावं म्हणून मागणी आहे. आपल्यासोबत स्वतः ॲडव्होकेट नाझीर काझी आहेत. साहेब, काय सांगाल? तुम्ही अनेक वर्षापासून राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करतात, शरद पवार साहेबांसोबत तुम्ही काम केलं, आता अजितदादासोबत काम करतायत. तुमची इच्छा आहे मला विधान परिषदेसाठी प्रतिनिधित्व मिळावं म्हणून. पक्ष स्थापनेच्या पूर्वीपासून म्हणजे 1999च्या पूर्वीपासून आम्ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबत त्या ठिकाणी काम करत होतो. आता पक्षाची विभागणी झाली, आम्ही अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करत आहोत. आणि खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे का ॲडव्होकेट नाझीर काझी यांना त्या ठिकाणी संधी द्यावी. मी गेली 14 वर्ष जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी कार्याध्यक्ष असेल, 10 वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून असेल त्या ठिकाणी काम करीत आहे. आणि संघटना मजबूत करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन त्या ठिकाणी काम करण्याचा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. मला यावेळेला निश्चितपणाने त्या ठिकाणी खात्री आहे का पक्ष यावेळेला त्या ठिकाणी माझ्या नावाचा विचार करतील आणि मला त्या ठिकाणी विधान परिषद सदस्य म्हणून संधी देतील, अशा प्रकारची मला खात्री त्या ठिकाणी आहे. पण महायुतीमध्ये अजितदादा पवार गटाला 2च जागा आहेत, त्यामध्ये मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळावं अशी चर्चा होते. त्यामध्ये तुमचा नंबर कसा लागेल? नाही, खरं म्हणजे 11 जागासाठी ही निवडणूक त्या ठिकाणी होत आहे आणि महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्याद्वारे ही निवडणूक त्या ठिकाणी विधान परिषदेवर पाठवायच्या असल्या कारणाने तर 2 ज्या जागा आहेत त्याची चर्चा चालू आहे. त्यामध्ये एक मुस्लिम चेहरा मागच्या वेळेस राज्यसभेच्या वेळेस देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी होती, त्यावेळेला ते शक्य झालं नाही. तर अशी विश्वास आहे निश्चितपणाने यावेळेस मुस्लिम चेहरा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न पक्ष त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी करेल. कार्यकर्त्यांची मागणी आहे की ॲडव्होकेट नाझीर काझी यांना या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळावं. तुम्ही सुद्धा यापूर्वी प्रयत्न केला, अजितदादासोबत या संदर्भात काही चर्चा झाली तुमची? दादासोबत राज्यसभेच्या वेळेला त्यावेळेस चर्चा झाली. मागच्या वेळेला ज्यावेळेस विधान परिषदेत जागा भरायच्या होत्या त्यावेळेस देखील दादांसोबत त्या ठिकाणी चर्चा झाली. परंतु आता आम्ही डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यातील एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी मुंबईला परवाला 24 तारखेला सकाळी 8 वाजता त्या ठिकाणी दादांची भेट घेऊन त्या ठिकाणी ती मागणी त्या ठिकाणी त्यांच्याकडे रेटणार आहोत. जे आपले जिल्ह्याचे नेते आहेत डॉक्टर राजेंद्र शिंगणे, यांचा काय रोल असणार आहे की त्यांची काही भूमिका याच्यामध्ये काय असणार आहे साधारण? त्यांची ही भूमिका आहे का कुठल्याही परिस्थितीमध्ये ॲडव्होकेट नाझीर काझी यांना त्या ठिकाणी संधी मिळावी अशा प्रकारचं त्यांचं त्या ठिकाणी रेटण्याचा प्रयत्न श्रेष्ठीकडे त्या ठिकाणी आहे. नक्कीच. तर हे होते ॲडव्होकेट नाझीर काझी, ते गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादीमध्ये या ठिकाणी काम करतायत, जिल्ह्याचं नेतृत्व करतायत. मात्र यावेळेला त्यांना विधान परिषदेमध्ये संधी मिळावी अशी त्यांचीसुद्धा मागणी आहे आणि जिल्ह्यातील जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांचीसुद्धा या ठिकाणी मागणी आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, सिंदखेड राजा, बुलढाणा. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.